हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 25. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही झालं. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. शिवांश म्हणाला. आपलं ज्ञान खोटं असेल तर इतरांना दोष देण्यात काय अर्थ आहे? माझा संसार तुटल्याचं खापर मी त्रिशावर नाही फोडणार. मी दोष फक्त देवांशला देईन. लग्न झालं असून परस्त्रीसोबत शारीरिक संबंध त्यांनी ठेवले होते. त्रिशा माझ्या आयुष्यात आलेला एक असा मोहरा होता ज्या मोहऱ्याने मला हे दाखवून दिलं की देवांश माझ्यासोबत किती लॉयल आहेत. पण जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. आता तुम्ही सांगा, तुम्ही त्रिशाला कसं काय ओळखता? अविराने प्रश्न विचारले. शी वॉज माय एक्स. शिवांश म्हणाला. तसं अविराला जबर धक्का बसला. पापण्यांची उघडझाप न करता तिने शिवांशकडे एकटक बघत होती. कोण? त्रिशा? अविराने स्वतःच्या मनाची खात्री करून घेण्यासाठी शिवांशला पुन्हा प्रश्न केला. शिवांश होकारला. बरंच झालं मग. अविरा मनातलं पटकन बोलून गेली. एक्सक्यूज मी? विक्षिप्त भाव चेहऱ्यावर आणतच शिवांश म्हणाला. त्या मुलीपासून तुमची सुटका झाली म्हणून तुम्ही देवाचे आभार मानायला हवे. फक्त तुम्हीच नाही तर त्या प्रत्येक मुलाने ज्यांच्यासोबत तिचं अफेअर सुरू होत. अविरा त्रिशाबद्दल असणारी बडा शिवांसमोर बोलून दाखवत होत. तुला कळतंय का तू कोणाबद्दल बोलतेस ते? शिवांशने थोडं चिडतच विचारले. हे बघा, ती माझी बहीण असली तरी मी तिची बाजू घेऊन अजिबात बोलणार नाही. जे चूक आहे ते चूकच असणार. मला तर हा प्रश्न पडला की तुम्ही दिसायला एवढे हँडसम आहेत. तुम्हाला दुसरी कोणती मुलगी भेटली नाही का? पण तुम्ही सुद्धा काय करणार? प्रेम आंधळं असतं. अविराची बडबड सुरू झाली. त्रिशा तुझी बहीण होती? शिवांशसाठी हा दुसरा धक्का होता. होती नाही, अजूनही आहे. ते सुद्धा आईला केली. माझ्या मामाची मुलगी आहे. मी तिच्याच घरी तर राहत होते. त्या दिवशी मी तुम्हाला ऍड्रेस सांगितला त्यावरून पण नाही कळलं का तुम्हाला? अविराने विचारलं. तसं शिवांशने नाही म्हणून मान डोलावली. जाऊ दे, तो ऍड्रेस तुम्ही लक्षात पण नका. त्रिशाचं भूत डोक्यातून काढून टाक. ती मुलगी तुमच्या लायकच नाही. मूव्ह ऑन हा बेस्ट शब्द आहे जो तुमच्या लाईफ डिक्शनरीमध्ये ऍड करा. यू डिझर्व बेटर दॅन हर. अविरा शिवांशमधील आत्मविश्वास वाढवत म्हणाले. मिस्टर सोलमेट तिच्या आयुष्यात आल्यामुळे तिच्यातही वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला होता. थोडक्यात सांगायचं झालं तर मिस्टर सोलमेटचे डायलॉग ती शिवांशला बोलून दाखवत होती. शिवांश पापण्यांशी उघडझाप न करता एकटक तिच्याकडे बघत होता. अविराच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द इतके भारी होते की ते थेट त्याच्या हृदयात शिरत होते. तिने फक्त बोलत जावे आणि आपण फक्त ऐकत राहावे असं काहीसं शिवांशचं झालेलं. एकटक तिच्या ओठांना तो न्याहाळत बसला होता. तो त्रिशापेक्षा सुद्धा बेस्ट काहीतरी डिझर्व करतो हे त्याला सांगणारी ती पहिलीच व्यक्ती होती. या बोलण्यावर शिवांश काहीच प्रतिक्रिया देत नाही हे बघून अविराने शिवांशला प्रश्न केला. तुमचं अजून काही काम नाही ना माझ्याकडे, की जाऊ आत्ता? अशी म्हणतात शिवांश त्याला लागलेल्या तंद्रीतून बाहेर आला. तू सध्या कुठे राहतेस बोलली? शिवांशने विचारलं. हॉटेल त्रिसृष्टी. अविरा उत्तर दिली. तू तर बोललीस त्रिशा तुझ्या मामाची मुलगी आहे. तू एकटा राहण्यापेक्षा त्यांच्या घरी पण राहूच शकतेस ना? शिवांशने विचारलं. मला नाही आवडत ती लोक. अविरा उत्तरली. का? शिवांशने चिन्हा प्रश्न केला. तुम्ही मला एवढे प्रश्न का विचारताय? चेहऱ्यावर रडवे भाव आणतच अविराने त्याला प्रश्न केला. तुला नाही सांगायचं तर इट्स हो. शिवांश नाराज होतच म्हणाले. अविराबद्दल त्याला जितकं काही माहिती पडेल ते त्याला कमीच वाटत होत. मी जाऊ? अविराने प्रश्न केला. तसं शिवांशने हो म्हणून मान डोलावली. ती रूम बाहेर पडेपर्यंत
शिवांश तिला एकटक बघत होता. ती समोरून दिसेनाशी झाली तसं त्याच्या मनात थोडी अस्वस्थता निर्माण होऊ लागली. अचानकपणे हृदय धडधड करू लागलं. अविरा भेटली नाही की आपण बंदच पडू अशी धमकी त्याचं हृदय त्याला देऊ लागलं हो. जिचा आपण राग करत होतो तिला घेऊन अचानकपणे आपल्या मनात हळवा कोपरा का निर्माण होतोय? हा प्रश्न शिवांशला पडला होता. या सहज आपण तिच्या प्रेमात कसं काय पडू शकतो हेच त्याला कळत नव्हतं. त्रिशाच्या प्रेमात पडण्यासाठी त्रिशाने त्याच्या मागे खूपच कसरत केली होती. दोघांची ही भेट बेंगलोरमधील रेस्टॉरंटमध्ये झालेली. रेस्टॉरंटचा मालक म्हणून त्रिशाचं नेहमीच त्या रेस्टॉरंटमध्ये जाणं सुरू होतं. पुरुषांना स्वतःच्या जाळ्यात ओढण्याचं काम तिला सहजच जमायचं. अविराच्या मागोमाग शिवांश किचनमध्ये आला. तिला बघून स्वतःच्या हृदयात निर्माण झालेली दडदड शांत करण्यासाठी तो तिथे आलेला. तिचं मात्र त्याच्याकडे अजिबातच लक्ष नव्हतं. ती स्वतःच्या कामात व्यस्त झालेली. मुळात जेव्हा काकडीला एकटक बघत असतो तेव्हा ते दोघी सॅलडमध्ये आपल्याला एकत्र दिसणार आहेत हा संकेत असतो. शेफ रवी त्याच्या शेफ अंदाजातच म्हणाला. शिवांश किचनमध्ये आल्यापासून शेफ रवी काम करता करता त्याला एकटक न्याहाळत होता. अरे कहना क्या चाहते हो? शेफ वंशने मस्तीतच विचार. पीछे देखो पीछे, शेफ रवी म्हणाला. शेफ रवीने असं म्हणतात सगळे एकत्र शिवांशकडे पाहू लागले, जो अजूनही अविराकडे बघत होता. अविरा इतर शेफपासून थोडी लांब असल्यामुळे तिचे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष नव्हते. शेफ शिवांश अविराच्या प्रेमात पडले म्हणजे माझा अंदाज खरा होता, शेफ वंश म्हणाला. जाऊ दे रे, तू रडू नकोस. आपली मुरडाल आहे ना तुझ्यासाठी. आज सुट्टीवर असली म्हणून काय झालं, पण शेवटी ती तुझीच आहे रे, शेफ राकेश म्हणाला. मी का रडू? शेफ वंशने खांदे उडवतच विचारलं. तुझे डोळे आम्हाला खूप काही सांगतायत, शेफ रवी म्हणाला. कांदा चॉप करतोय म्हणून माझे डोळे तुला खूप काही सांगतायत. मी तर उलट शेफ अविरासाठी खुश आहे. तिची लाईफ सेटल होईल. शेफ शिवांश तसे वाईट नाही आहेत. ब्रेकअप नंतर ते थोडे बदलत चालले. अविरा त्यांच्या आयुष्यात पुन्हा आल्यावर मे बी ती पहिल्यासारखी होती. तसं पण शेफ अविराला सुद्धा एका पार्टनरची गरज आहे आणि शेफ शिवांशला सुद्धा, शेफ वंश म्हणाले. आता तर तू असंच बोलणार, शेफ वंशला चिडवण्याचं काम सुरू होत. ए गाई, ती काल मृणालला प्रपोज केलं यार, ही मला अविरावरून चिडवणं बंद करा, शेफ वंश चिडतच म्हणाला. काय? शेफ रवी आणि शेफ राकेश मोठ्यानेच ओरडले. ते इतके मोठ्याने ओरडले की शिवांशची अविरावरून नजरच हटली. काय झालं? यू हॅव एनी प्रॉब्लेम? शेफ रवी आणि शेफ राकेश जवळ जातच त्याला शेफ शिवांशने प्रश्न केला. शेफ वंश लवकरच लग्न करणार आहे, शेफ राकेश उत्तरला. सो तो सुट्टीवर जाणार बोलला म्हणून आम्हाला थोडं टेन्शन आलंय, शेफ रवी म्हणाला. शेफ वंशने तर डोक्यावर हात मारून घेतला. स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्याला फासावर लटकवण्याचं काम कोणीतरी या दोघांकडून शिकावं असं तो स्वतःशीच पुटपुटला. कॉंग्रॅच्युलेशन, शिवांशने शेफ वंश समोर उजवा हात धरतच म्हटलं. शेफ वंश पुतळा बनून शिवांशकडे बघत होता. काय झालं, लग्न करतोय ना? शिवांशने पुन्हा प्रश्न केला. इच्छा तर खूप आहे माझी, पण शेफ रवी आणि शेफ राकेशवरून रागीट नजर फिरवतच शेफ वंश म्हणाला. पण काय? शेफ शिवांशने विचारले. माझे हात, शेफ शिवांश, माझे हात थोडे खराब आहे म्हणून मी तुम्हाला हात मिळवत नाहीये, शेफ वंश छोटंसं तोंड करतच म्हणाला. ओ, इट्स ओके देन, कॉंग्रॅच्युलेशन, शिवांशने शेफ वंशची पाठ थोपडतच म्हणाला. सर, उद्या पार्टीचा ड्रेस कोड तुम्ही सांगितलं नाही, शेफ राकेशने विषय बदलतच म्हण. ते सगळं अंगत ठरवतोय, त्याने मला सांगितलं की लगेचच तुम्हाला कळवतोय, चला निघतो आता, असं म्हणत शिवांश किचनमधून बाहेर पडला. शेफ वंशने हातातील कामं बाजूला ठेवली आणि आपल्या दोन्ही मित्रांना मारू लागला. राग का करतोय? तुझी सुट्टी ऍडव्हान्समध्ये बुक करत होतो, शेफ राकेशने शेफ वंशना पकडतच म्हण. शेफ वंश, एवढं रागवायला काय झालं?
अविरा शेफ वंशजवळ येतच म्हणाली. तसा शेफ वंशने शेफ राकेशपासून स्वतःला सोडवलं आणि स्वतःचं काम तो करू लागला. त्याचा चेहरा पडला होता. तुमचं लग्न ठरलंय असं मी ऐकलं. अविराने विचारलं. तसं शेफ वंशने त्याच्या दोन्ही मित्रांवर पुन्हा रागीट नजर टाकली. असं काय बघतोय? मृणालसोबत लग्न करणार आहेस ना, की फक्त टाइमपास करून? पुढचे शब्द शेफ रवीने बोलवलेच गेले नाही. ती लकी गर्ल शेफ मृणाल आहे तर दॅट्स ग्रेट. मी तुम्हा दोघांसाठी खूप खुश आहे. जेव्हा मी पहिल्याच दिवशी किचनमध्ये पाऊल ठेवलेलं त्याच दिवशीपासून मला तुम्हा दोघांवर थोडा थोडा डाऊट वाटत होता. पण जोपर्यंत तुम्ही एकमेकांसोबत असलेलं रिलेशन ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत मला तुमच्या मैत्रीला इतर नाव द्यावंसं वाटलं नाही. अविरा आनंदाच्या भरात बोलत होती. तिचं बोलणं ऐकून शेफ रवी आणि राकेशची आपापसात कुजबूज सुरू झाली. हिने किचनमध्ये पहिलं पाऊल ठेवलेलं तेव्हा मला काहीतरी वेगळंच वाटलेलं. शेफ राकेश म्हणाले. मला जे वाटलेलं तुला पण तेच वाटलेलं का? शेफ रवीने विचारलं. हा, म्हणजे शेफ मृणालच्या जागी मी अविराला बघत होतो. तू पण तसंच काहीतरी बघत होतस का? शेफ राकेशने विचारलं. तसं शेफ रवीने हो म्हणून मान डोलावली. तुम्हा दोघांची काय बडबड सुरू आहे जरा मला पण कळू दे. अविराने बारीक नजर त्या दोघांवर फिरवली. तसे ते दोघे शांत झाले. सेलिब्रेशन कुठे आणि कसं करायचं याचंच डिस्कशन सुरू आहे. शेफ रवी उत्तरला. शेफ वंश आणि मृणाल बोलते आपण तिथे सेलिब्रेशन करू, पण आपण तिघे मिळून या दोघांना पार्टी देऊयात. शेफ अविरा म्हणाली. तसं शेफ रवी आणि शेफ राकेशचा चेहराच पडला. जगात ही पहिलीच मुलगी असेल जिला फुकटच्या पार्टीचा आनंद घेण्याचा त्रास होत असेल. शेफ राकेश शेफ रवीच्या रानात कुजबुजल्या. शेफ वंश मात्र त्याच्या मित्रमंडळींच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया देत नव्हता. तो तोंड पाडून शांतपणे स्वतःचं काम करत होता. शेफ वंश काय झालं? अविराने विचारलं. काही नाही, तू तुझं काम कर. बाहेरून 4 ऑर्डर आल्यात त्या बनवायला घे. मदत लागली तर इतर शेफ आहेत त्यांची घे. शेफ वंश म्हणाला. वंश काय झालंय? रवीने विचारले. प्रत्येक गोष्टीची लिमिट असते जी तुम्ही दोघे नेहमीच क्रॉस करता आणि मला तेच नाही आवडत. शेफ वंश रागातच त्याच्या दोघी जिवलग मित्रांवर ओरडला. किचनमधील इतर शेफ त्यांच्याकडे पाहू लागले. वंशला एवढं रागवायला काय झालं हेच कोणाला कळत नव्हतं. तिघेही एकमेकांकडे पाहू लागले. तू बाहेर चल इथून, असं म्हणत अविरा शेफ वंशला जबरदस्ती किचन बाहेर घेऊन जाऊ लागले. शेफ रवी आणि शेफ राकेश दोघांनाही तिथून जाताना बघत आहे. तुम्ही दोघी तिथेच उभं राहणार का? बाहेर या. अविराने पाठीमागे वळून त्या दोघांना म्हटलं. तसं दोघेही त्यांना लागलेल्या तंद्रीतून बाहेर आले आणि अविरासोबत किचनलाच लागून असलेल्या चेंजिंग रूम मध्ये आले. तुला भडकायला काय झालंय? शेफ रवीने विचारलं. शेफ शिवांश समोर माझ्या लग्नाचा विषय काढायची काय गरज होती? शेफ वंशने रागातच म्हटलं. लग्न करणार आहेस का मृणालसोबत? आणि तसंही तू लगेचच लग्न करणार आहेस असं थोडी ना बोललो. शेफ राकेश म्हणाला. एवढ्याशा कारणावरनं आपल्या मित्रावर कोण रागवतंय यार? शेफ रवी वंशला शांत करतच म्हणाला. तसा शेफ वंश शांत बसला. वंश काय झालंय? तुला हवं तर मी शिवांश सरांसोबत बोलते आणि त्यांना सांगते हे दोघी मस्ती करत होते. जास्तीत जास्त काय होईल, या दोघांना थोडंसं ओरडा पडेल. पण मला असं वाटतंय की ओरडा पण नाही पडणार. शिवांश सर सुद्धा समजून घेतील की आपण मस्ती केली आहे. अविरा वंशची समजूत काढत म्हणाली. मास्टर शेफ अविरा, प्लीज असं पाप अजिबात करू नको. मस्ती आणि शेफ शिवांश यांचा आपापसात काही संबंध नाही. जर तो आढळला तर निव्वळ योगायोग समज. शेफ रवी म्हणाले. असं मला तर नाही वाटत. अविरा म्हणाली. तुला वाटणार पण नाही ते. शेफ राकेश म्हणाला. मला का नाही वाटणार ते? बारीक नजर शेफ राकेशवर फिरवतच अविरा म्हणाली. असंच मला वाटतं म्हणून. शेफ राकेश उत्तरला. तसं अविराने शेफ राकेशला मस्तीतच नाक मोडून दाखवलं आणि शेफ वंशकडे तिने पाहिलं. ए वंश, बोल यार, काय झालं ते? बाहेर कस्टमर आले असतील. मृणालने सांगितलं आहे का कोणाला सांगू नकोस म्हणून? शेफ रवीने विचारलं.
तसं असेल तर आम्ही तिच्यासमोर असंच दाखवू की आम्हाला काहीच माहिती नाही. तू टेन्शन नको घेऊस. अविरा म्हणाली, तुम्ही लोक समजताय तसं काहीही नाहीये. मृणालने माझं प्रपोजल रिजेक्ट केलंय. लग्न तर दूरची गोष्ट झाली. आता पुन्हा हा लग्नाचा विषय माझ्यासमोर अजिबात नको. प्लीज. शेफ वंश म्हणाला तसे त्याचे डोळे पाण्याने भरले. शेफ वंशकडून असं काही ऐकून तिघांना जबर धक्का बसला होता. मृणालने वंशचं प्रपोजल नाकारलं यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. या मृणालचा प्रॉब्लेम काय आहे? तो इतर मुलींसोबत बोलायला लागला तरी तिला प्रॉब्लेम होतो, आणि आता तू इतर मुलींना सोडून तिला प्रपोज करतोय तरी तिला प्रॉब्लेम आहे. शेफ रवी म्हणाल, उद्या येईलच ना ती, तेव्हा तिच्याकडे बघूया. शेफ राकेश म्हणाला, मी तरच बोलणारच नाहीये तिच्याशी. शेफ रवी म्हणाला, मैत्री आणि प्रेम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही तिच्यासोबत अबोला धरून काहीच होणार नाही. तिला विचार करायला थोडा वेळ हवा असेल. खूप मोठा डिसिजन आहे या ना हा. मला असं वाटतं की मृणाल आणि राकेशने एकत्र यावं, पण मला वाटतं म्हणून राकेशने मृणालचाच विचार करावा हा असा मी विचार करणं हे चुकीचं आहे ना. थोडा वेळ देऊयात तिला. कदाचित शेफ वंश नक्की कसं आहे हे तिला समजलं नसेल अजून, किंवा तिच्याकडे चालून आलेल्या संधीचा तिला उपयोग करून घ्यायचा नसेल, असंही असू शकतं ना. अविरा दोघांना समजावतच म्हणाली. दोघांनाही अविराचं बोलणं पटलं. शेफ वंश सोबत दोघेही चेंजिंग रूम मधून बाहेर पडले आणि स्वतःचं काम करू लागले. थोडा वेळ वंश शांत होत, पण नंतर मात्र मित्रांना सॉरी बोलून स्वतःचा राग त्याने दूर. रात्री साधारण 11च्या सुमारास अविरा सगळ्या शेफ सोबत बाहेर पडली. रेस्टॉरंटमध्ये आज खूपच वर्दळ होती, त्यामुळे तिला रेस्टॉरंटमधून बाहेर पडायला नेहमीपेक्षा थोडा जास्तच उशीर झाला होता. अविरा, आज खूपच उशीर झालाय. आम्ही तुला घरी सोडतो, हॉटेल त्रिसृष्टीमध्ये सोडतो आणि मग घरी जातो, शेफ रवी म्हणाला. शेफ रवीला अविरा काही बोलायला जाणार त्याआधीच तिचा फोन रिंग झाला. मी कार पाठवलीये तुझ्या अपोजिट दिशेने, मिस्टर सोलमेट म्हणाला. थँक्स म्हणत अविराने फोन कट केला. माझ्यासाठी कार आलीये, ती बघा, अविराने कारच्या दिशेने इशारा करतच म्हटलं. मग आता तूच आम्हाला घरी सोड आणि नंतर घरी जा. रवी आणि वंश बसा गाडीत, शेफ राकेश म्हणाल. हा चला बसूया गाडीत, शेफ रवी आणि वंश सुद्धा म्हणाल. अविरा गंभीर होतच त्या तिघांना पाहू लागली. तिने केलेला चेहरा बघता गी तिला हसू लागली. मस्ती करतोय ग, तू जाऊ शकतेस. आम्ही बघतो आम्हाला पुढे जाऊन एखादी टॅक्सी मिळते का. उद्या भेटूयाच, चल बाय. एवढं बोलून तिघांनी अविराचा निरोप घेतला. अविरा सुद्धा सरळ हॉटेलमध्ये यायला निघाले. मिस्टर सोलमेट सुद्धा उद्या पार्टीत तिला भेटणार हा विचार करून ती मनोमन खूपच खुश झाली. शिवाज तर बोलले की मोठमोठ्या बिझनेसमॅन पार्टीत येणार, याचा अर्थ मिस्टर सोलमेट सुद्धा मोठे बिझनेसमॅन असणार. उद्या पार्टीत काय घालू मी? काल स्वतःसाठी थोडीशी शॉपिंग केली असती तर बरं झालंच, अविरा स्वतःशीच बोलत. उद्याच्या पार्टीला घेऊन ती थोडी जास्तच उत्सुक होती. विचारांच्या तंद्रीत गाडी हॉटेल बाहेर कधी येऊन थांबली हेच तिला कळलं नाही. नेहमीप्रमाणे ती स्वतःच्या रूममध्ये आली, पण आज रूम लॉक होती. पर्समधून कार्ड काढत तिने की होलवर ठेवत दरवाजा उघडला. दरवाजा उघडून आत येताच आश्चर्याचा जबर धक्का तिला बसला. पापण्यांची उघडझाप न करता ती समोरील दृश्य पाहू लागली. काय पाहिलं असेल अविराने समोर, कळेलच पुढील भागात. भेटूयात पुढील भागात. धन्यवाद.